भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होतं. दोघांच्या लग्नावर संपूर्ण भारताचं लक्ष होतं, कारण महिला विश्वचषक जिंकल्यानंतर स्मृती हिनं नात्याची अधिकृत घोषणा केलेली होती. स्मृतीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण अचानक बातमी समोर आली की स्मृतीचं लग्न रद्द करण्यात आलेलं आहे. वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळं लग्न पुढं ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली. आता 72 तासामध्ये काय घडलं आहे ते सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, आपण पाहतात विशेष खास. तर मंडळी, 20 नोव्हेंबर रोजी स्मृती मानधनाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक खास क्षण शेअर करण्यासाठी एक मजेदार मार्ग निवडला. स्मृतीने इंस्टाग्राम रीलद्वारे संगीतकार पलाश मुच्छलशी तिच्या साखरपुड्याची घोषणा केली. स्मृती संघातील इतर खेळाडूंसोबत समझो हो ही गया या बॉलिवूड गाण्यावर थिरकताना दिसली. 21 नोव्हेंबर रोजी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पलाशने स्मृतीच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिला मुंबईतील DY पाटील स्टेडियममध्ये घेऊन गेला, जिथे महिला संघाने पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर पलाश याने स्मृती हिच्या बोटात अंगठी घातली आणि लग्नासाठी मागणी घातली. लग्नासाठी मागणी घातल्यानंतर हळदी समारंभाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले. स्मृती आणि पलाशच्या जवळच्या मैत्रिणींसह भारतीय महिला क्रिकेट संघ देखील हळदी समारंभात दिसला. अनेक व्हिडिओंमध्ये स्मृती आणि पलाश एकत्र डान्स करताना दिसले. 23 नोव्हेंबर रोजी प्रत्येकजण दोघांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत असताना अचानक लग्न पुढे ढकलल्याची माहिती समोर आली. तेव्हा स्मृतीचे मॅनेजर तुहिन मिश्रा यांनी सांगितलं की स्मृती हिच्या वडिलांची प्रकृती खालावली आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी पलाश याची देखील प्रकृती बिघडली, ज्यामुळे त्याला सांगली येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता पलाश मुंबईत असून डॉक्टरनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. संध्याकाळपर्यंत लग्न पुढे ढकलण्याच्या कारणाबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरू लागल्या. दरम्यान स्मृती हिनं इंस्टाग्राम अकाउंटवरून पलाश याच्यासोबतचे असलेले सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले. या प्रकरणाला वेगळं वळण तेव्हा मिळालं जेव्हा एका रेडिट युजरनं चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले. यामध्ये दावा करण्यात आला की चॅट्स पलाश आणि मॅरी डिकोस्टा नावाच्या महिलेचे आहे, पण याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. जरी अकाउंट आणि प्रोफाईल पिक्चर आता डिलीट करण्यात आला असला तरी चॅट्स लगेचच ऑनलाईन